नमस्कार. बी ए तृतीय वर्षाच्या ह्या स्पर्धा परीक्षेच्या लेक्चरमध्ये आपण आज घटना दुरुस्ती ही बाब या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर यामध्ये घटना दुरुस्ती म्हणजे संविधानातील महत्त्वपूर्ण बदल ज्यांनी त्यांच्या तरतुदीमध्ये लक्षणीय बदल घडवलेले आपल्याला दिसून येतात. नवीन हक्क किंवा कर्तव्ये प्रस्थापित केली आहेत किंवा शासन यंत्रणेची या घटनादुरुस्तीने परत एक वेगळी रचना ही पुनर्रचना ही आपल्याला दिसून येते. या घटनादुरुस्त्यांनी जमीन सुधारणा आणि राज्याची पुनर्रचना यापासून ते मूलभूत हक्क आणि स्थानिक प्रशासनापर्यंतच्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण केलेलेही आपल्याला दिसून येते. या घटनादुरुस्तीमध्ये जर पहिली घटनादुरुस्ती आपण बघितली तर ती 1951 साली झालेली आपल्याला दिसून येते. ही 1951ची जी पहिली घटनादुरुस्ती होती, जमीन सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि काही विशिष्ट क्षेत्रामध्ये राज्याचा अधिकार बळकट करण्यासाठी पहिली घटनादुरुस्ती जी आहे ती त्या ठिकाणी लागू करण्यात आली. यामध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी राज्यांना देण्यात आला. मालमत्ता संपादन आणि तत्सम बाबीशी संबंधित कायद्याचे यामधून सुनिश्चितीकरण हे करण्यात आले. जमीन सुधारणा कायदे आणि इतर समाविष्ट कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनापासून वाचवण्यासाठी यामध्ये 9वी अनुसूची जी आहे ही समाविष्ट करण्यात आली. तसेच मालमत्ता संपादनाशी संबंधित कायद्याचे संरक्षण करण्यासाठी कलम 31 नंतर कलम 31 आणि 31 हे सुद्धा त्या ठिकाणी जोडण्यात आले. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यासाठी 3 अतिरिक्त कारणे जी आहे ही त्यामध्ये लागू केली. यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था, परदेशी राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्यासाठी चिथावणी देणे हे निर्बंध जे आहेत हे वाजवी असणे आवश्यक असल्याने ते न्यायालयीन छाननीच्या अधीन ठेवण्यात आले. हे स्पष्ट केले की राज्याद्वारे केलेला व्यापार किंवा कोणत्याही व्यापाराचे किंवा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण व्यापार किंवा व्यवसायाच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. या कारणास्तव अवैध मानले जाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला ह्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी त्या ठिकाणी बघावयास मिळतात. आता नेक्स्ट जी आहे ती आहे 7वी घटनादुरुस्ती. आणि ही 7वी घटनादुरुस्ती जी आहे ती 1956 मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. 7वी घटनादुरुस्ती ही एक ऐतिहासिक सुधारणा होती जिथे भारतीय राज्याची भाषिक आधारावर पुनर्रचना ही करण्यात आली आणि प्रशासकीय रचना यामधून सुव्यवस्थित केलेली दिसून येते. राज्याच्या पुनर्रचनेत महत्त्वपूर्ण बदल लागू करण्यासाठी 2री आणि 7वी अनुसूची दुरुस्त करण्यात आली. राज्याच्या पुनर्रचनेसाठी ही 2री घटनादुरुस्ती ज्यामधून 7वी अनुसूची त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात आली. राज्याचे भाग अ, ब, क आणि ड या 4 श्रेणीमध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण
करण्यात आले आणि भाषिक तत्त्वांच्या आधारे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याची पुनर्रचना 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश यामध्ये त्याची पुनर्रचनाही करण्यात आली. सोबतच उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात केंद्रशासित प्रदेशांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. तसेच 2 किंवा अधिक राज्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूदही करण्यात आली. जसं आपण बघतो की महाराष्ट्र गोवा है ना, या पद्धतीनं आपल्याला 2 राज्यासाठीही एक सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद यामध्ये करण्यात आली. उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा त्या ठिकाणी लागू करण्यात आली. तर अशा पद्धतीनं ह्या 2 घटनादुरुस्त्या आपण या ठिकाणी बघितल्या. एक महत्त्वाची घटनादुरुस्ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती जी की 1976 झालेली आपल्याला दिसून येते. ही घटनादुरुस्ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.